नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण मतमोजणी पुढे ढकलली, त्यामुळे निकाल आता थेट 21 डिसेंबरला। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल हा सर्वांना मान्य करावाच लागणार, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं योग्य नाही। कोर्टाच्या निकालावर फडणवीसांचं हे भाष्य। निवडणूक आयोग आणि कोर्टावरती न बोललेलं बरं। खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची ही टीका समोर। मिंद्यांची धुळफेक आता उघड होतीये, त्यांची लाचारीही दिसतीये। ठाकरेंचा हल्लाबोल। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। आणि त्यामुळे निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरच्या आधीही लागू शकतो, मुश्रीफांचं विधान। बुलडाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाकडून दमदाटी, कुणाल गायकवाडसह श्रीकांत गायकवाडवरही गुन्हा दाखल। बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा, रिव्हॉल्व्हर दाखवल्याच्या गोगावलेंच्या मुलाचा आरोप। तुफान हाणामारी दरम्यान वाहनांची तोडफोड। मुक्ताईनगरच्या मतदार केंद्रावरती मोठा गोंधळ, भाजप आणि शिंदेच्या सेनेत शाब्दिक वादातून हाणामारी। शिंदेचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत जोरदार घोषणाबाजी। सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईक यांच्याकडून पैसे वाटपाचा आरोप। तर प्रचारात अनेक दिवस व्यस्त असल्यानं कपड्यांच्या बॅगा असतात नाईकांना, उदय सामंतांचं उत्तर। विक्रोळीमध्ये शिंदेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांवर गडगुल्ल्यांचा हल्ला, ड्रग्ज गांजा विकणाऱ्या टोळीला युवा सेनेने रंगेहात पकडलं। पोलिसांच्या स्वाधीन करतानाच तसू नावाच्या व्यक्तीकडून हल्ला। एनआयए चीफ सदानंद दाते यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होण्याची दाट शक्यता। दातेंना एनआयएमधून कार्यमुक्त करण्यासाठी आता राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव केला, अशी सूत्रांची माहिती। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी, गरजेची पॉलिग्राफ टेस्ट करणं आवश्यक। पोलिसांची कोर्टात माहिती, गरजेच्या जुन्या प्रेयसीचा जबाबही नोंदवला। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानचा मृत्यू झाल्याच्या फक्त अफवा। बहीण उझमा खान यांनी इम्रान खान यांची तुरुंगामध्ये भेट घेतली, प्रकृती ठीक असल्याची माहिती। भारतीय लढाऊ विमानातल्या इंजेक्शन सीटची चाचणी यशस्वी, हायस्पीड रेल्वे ट्रॅकवरती इमर्जन्सी एस्केप सिस्टीमची 800 किलोमीटर प्रति तास वेगानं चाचणी। पायलटचा जीव वाचवण्याच्या दृष्टीनं स्वदेशी तंत्रज्ञानाचं हे मोठं यश।